विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो नमस्कार. मी प्राध्यापक अवधूत कुलकर्णी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण UGC नेट वेगवेगळ्या राज्यांच्या सेट परीक्षा त्याचबरोबर MPSC, UPSC, स्टाफ सिलेक्शन कमिशन, IBPS बँकिंग अशा सर्व स्पर्धा परीक्षा की ज्या ठिकाणी आपल्याला भूगोल हा विषय कंपल्सरी किंवा ऑप्शनल असतो त्याच्यासाठी म्हणून आपण ही लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे आणि आपण गेल्या 2 लेक्चरमध्ये जिओ हायड्रोलॉजी या विषयाचा आढावा घेतो आहोत. या विषयासंबंधी आपण लेक्चर सुरू केलेली आहेत. पहिल्या 2 लेक्चरमध्ये आपण जवळजवळ 1 तास याचे सुरुवातीचे मुद्दे जे आहेत ते कव्हर केलेले आहेत आणि आता हे आपलं 3रं लेक्चर आहे. आतापर्यंत तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक करा. तुमच्या काही शंका असतील, काही डाऊट्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला इतर कुठल्या टॉपिकवरती लेक्चर्स हवे असतील तर ते टॉपिक मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्की त्याच्यासाठी सुद्धा लेक्चर सिरीज सुरू करेन. त्याचबरोबर तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. तर आपण मागच्या लेक्चर सिरीजमध्ये ग्राउंड वॉटर ऑकरन्स, त्याचबरोबर ग्राउंड वॉटरचे सोर्सेस कोणकोणते असतात, प्रकार कोणकोणते असतात ते बघितले. त्याचबरोबर पोरोसिटी म्हणजे काय, परमिएबिलिटी म्हणजे काय ते बघितलं. जलचक्र हायड्रोलॉजिकल सायकल काय असते ते बघितले. आता त्याच्यानंतर आज आपण सुरू करणार आहोत रॉक स्ट्रक्चर अँड ग्राउंड वॉटर. Rock structure and groundwater. Below the surface of the earth, availability of groundwater depends on composition of rocks. काय वाक्य? बिलो द सर्फेस ऑफ अर्थ म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठाच्या खाली, भूगर्भामध्ये. अवेलेबिलिटी ऑफ ग्राउंड वॉटर डिपेंड्स ऑन कंपोजिशन ऑफ रॉक्स. अवेलेबिलिटी ऑफ ग्राउंड वॉटर म्हणजे भूजलाची उपलब्धता जी आहे ती कशावरती अवलंबून आहे? कॉम्पोजिशन ऑफ रॉक्स वरती. सॉरी, below the surface of earth availability of groundwater depends on composition of rocks. भूपृष्ठाच्या खाली भूगर्भामधल्या खडकांची जी रचना आहे, जी कॉम्पोजिशन आहे, त्या कॉम्पोजिशन वरती काय अवलंबून असतं? ग्राउंड वॉटरची अवेलेबिलिटी म्हणजे भूजलाची उपलब्धता ही भूगर्भातल्या खडकांच्या रचनेवरती अवलंबून आहे. ऑन सच बेसिस इज डिसाइडेड vertical or horizontal distribution of water. Rocks without solid mineral or other such parts of soil can retain groundwater. Such spaces are known as voids, pores or fissures. काय म्हणले त्यांनी? Rocks without solid material or other such parts of soil can retain groundwater. ज्या खडकामध्ये किंवा ज्या मृदेमध्ये सॉलिड मिनरल मटेरियल्स म्हणजे लोह, जस्त, तांब किंवा इतर जे काही घटक असतील ते यांनी त्या ठिकाणी जागा व्यापलेली नसेल तर तिथं काय होणार आहे? पोर स्पेसेस शिल्लक राहणार आहेत. तिथं पोर स्पेसेस असणार आहेत आणि त्या पोर स्पेसेस मध्ये पाणी राहणार आहे. आपण पोरोसिटी म्हणजे काय बघितलं आणि परमिएबिलिटी म्हणजे काय मागच्या लेक्चर मध्ये बघितलं. सच स्पेसेस आर नोन ॲज व्हॉइड्स, पोर्स ऑर फिशर्स. अशा स्पेसेसला, अशा ज्या काही मोकळ्या जागा त्या ठिकाणी
खडकामध्ये असतात त्यांना काय म्हटलं जातं, व्हॉइड्स, पोर्स म्हणजे छिद्र किंवा फिशर्स म्हणजे ज्याला आपण भेगा असं मराठीमध्ये म्हणतो. बिकॉज सच व्हॉइड्स वर्क्स ॲज वॉटर पाईप्स फॉर ग्राउंड वॉटर, दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. जे काही त्याला काय म्हणू आपण, भेगा आहेत, त्या भेगा काय करतात, एक प्रकारे पाईप जशी एक सलग पाणी वाहून नेण्याचं काम करते, तसं त्या भेगांमधून काय होतं, नैसर्गिकरित्या सहजपणे पाणी वाहून नेण्याचं काम त्या ठिकाणी त्या भेगांच्या पोर स्पेसेसच्या माध्यमातून केलं जातं. बेसिक स्पेसेस आर फॉर्म्ड बाय दोज very geological reactions which form rock groups and they are found in igneous rocks. बेसिक स्पेसेस म्हणजे खडक निर्मिती होत असताना ज्या काही बेसिक स्पेसेस, जी काही प्राथमिक छिद्र, भेगा, पोर स्पेसेस तयार होत असतात, त्या कशा तयार होत असतात, व्हेरी जिओलॉजिकल रिएक्शन्स बाय दोज very geological reactions which form rock groups and they are found in igneous rocks. प्रामुख्याने ते कशामध्ये सापडतात, तर अग्निजन्य खडकाची निर्मिती होत असताना ज्या प्रक्रिया घडत असतात, उदाहरणार्थ अग्निजन्य खडक जो लावारस थंड झाल्यामुळे तयार होणारा खडक आहे, इग्नियस रॉक अग्निजन्य खडक, तो थंड होत असताना काय होतं, त्याच्यामध्ये भेगा पडतात आणि ह्या भेगा पुढे जाऊन काय होतात, तर फिशर्स किंवा पोर स्पेसेसचं काम करतात की ज्याच्यामध्ये पुन्हा पाणी साठवलं जाऊ शकतं आणि ज्याच्यामधून पाणी वाहून भूगर्भामध्ये नेलं जाऊ शकतं. तर इग्नियस रॉक तयार होत असताना प्रामुख्यानं ज्या रिॲक्शन्स होतात, जे काही ज्याला काय म्हणतो आपण प्रोसेसेस घडतात, त्या प्रोसेसेसमध्ये त्या खडकामध्ये पोर स्पेसेस म्हणा, फिशर्स म्हणा, भेगा तयार होत असतात. Capillary spaces are so small that water is held there by surface tension. कॅपिलरी स्पेसेस म्हणजे अगदी ज्याला आपण काय म्हणतो, केसाच्या आपला किंवा दोरा आपण म्हटला तर अगदी बारीक स्पेसेस, कॅपिलरी स्पेसेस जे असतात की म्हणजे ज्याला काय म्हणू आपण की अगदी 1 मिलीमीटर आकाराची, लांबीची किंवा रुंदीची जी भेग असेल खडकामध्ये तयार झालेली, त्या भेगेमध्ये काय होतं, ते पाणी साठवून राहतं. बाय विच प्रोसेस, तर सरफेस टेन्शनमुळे. म्हणजे सरफेस टेन्शन आता ही पुन्हा फिजिक्स मधली एक कन्सेप्ट आहे, तर ती काही मी पूर्ण इथे एक्सप्लेन करत बसत नाही, पण त्या पदार्थाचं म्हणजे त्या खडकाचं जे सरफेस टेन्शन आहे, त्या सरफेस टेन्शनमुळं आणि पाण्याचं जे सरफेस टेन्शन आहे, त्या सरफेस टेन्शनमुळं तो पाण्याचा थेंब त्या कॅपिलरीमध्ये तसाच तिथं धरून ठेवला जातो. ओव्हर कॅपिलरी स्पेसेस आर विच आर बिगर दॅन कॅपिलरीज. ओव्हर कॅपिलरी म्हणजे कॅपिलरी स्पेस पेक्षा जास्त ज्यांचा आकार आहे त्या. सब कॅपिलरी स्पेसेस आर सो स्मॉल दॅट वॉटर इज हेल्ड देअर बाय अडेझिव्ह फोर्स. आता ही 3 वाक्य एमपीएससी, यूपीएससी, नेट, सेट, पीएचडीची एंट्रन्स पेट आणि सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, अर्थ सायन्सेस असू दे, जिओलॉजी असू दे, सगळ्याच जिथं जिथं भूगोल, भूगर्भशास्त्र, अर्थ सायन्स, भूरूपशास्त्र, प्राकृतिक भूगोल हे विषय तुम्हाला येणार आहेत, तिथंही 100% येऊ शकतं, ज्याची प्रॉबॅबिलिटी परीक्षेमध्ये विचारली जाण्याची जास्त आहे, अशा ह्याच्यामध्ये ही 3 वाक्य प्रामुख्याने येतात. आता कॅपिलरी स्पेसेस, ओव्हर कॅपिलरी स्पेसेस आणि सब कॅपिलरी स्पेसेस, ह्या 3 मधला फरक आणि त्या ठिकाणी कोणत्या कारणामुळं पाणी धरून ठेवलं जातं, साठवून राहिलं जातं, ते कारण. कॅपिलरी स्पेसेस आर सो स्मॉल दॅट वॉटर इज हेल्ड देअर बाय सरफेस टेन्शन. कॅपिलरी स्पेसेस असतील तर तिथं पाणी कटल्या कारणामुळं धरून ठेवलं जातं, सरफेस टेन्शनमुळं धरून ठेवलं जातं. दुसरा प्रकार आहे ओव्हर कॅपिलरी स्पेसेस. ओव्हर कॅपिलरी स्पेसेस म्हणजे कॅपिलरी स्पेसेस पेक्षा ज्याचं आकार, ज्याची लांबी रुंदी ही जास्त आहे, बिगर दॅन कॅपिलरीज. आलं लक्षात.
आणि सब कॅपिलरी म्हणजे ज्याची लांबी रुंदी ज्याचा आकार हा कॅपिलरी पेक्षा कमी आहे, कॅपिलरी पेक्षा छोटा आहे. सब कॅपिलरी स्पेसेस आर सो स्मॉल दॅट वॉटर इज हेल्ड देअर बाय अडेझिव्ह फोर्सेस. कॅपिलरी स्पेसेस मध्ये सरफेस टेन्शनमुळे वॉटर धरून ठेवलं जातं. सब कॅपिलरी स्पेसेस मध्ये अडेझिव्ह फोर्समुळे पाणी ग्राउंड वॉटर धरून ठेवलं जातं. स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानं अत्यंत महत्वाचा मुद्दा. Those portion of rock or soil not occupied by solid mineral matter can be occupied by groundwater. These spaces are known as voids. Interstices, pores or pore spaces. Those portion of rock or soil not occupied by solid mineral matter can be occupied by groundwater. मग असे म्हटलं तेच वाक्य पुन्हा इथं आलंय. रॉक किंवा सॉइल म्हणजे खडक किंवा मृदा यांच्यामध्ये जी मोकळी स्पेस आहे ती मोकळी स्पेस जर का सॉलिड मिनरल मॅटर ना ऑक्युपाय केलेली नसेल, म्हणजेच खनिज, मृदेचे बारीक कण यांनी जर का व्यापलेली नसेल तर त्या स्पेसमध्ये पाणी जाऊन थांबतं, राहतं आणि त्याला आपण ग्राउंड वॉटर असं म्हणतो. दिस स्पेसेस आर नोन एज व्हॉइड्स, पोर्स और पोर स्पेसेस. आता या स्पेसेसना काय म्हटलं जातं? व्हॉइड्स, छिद्र किंवा पोर स्पेसेस या वेगवेगळ्या नावानं इंग्रजी शब्द त्याला आहेत. आता काल हे आपण चित्र बघितलेली होतीच पोरॉसिटी आणि परमिएबिलिटी समजून घेताना. पुन्हा एकदा वेल सॉर्टेड सेडिमेंटरी डिपॉझिट हॅव्हिंग हाय पोरॉसिटी. आता वेल सॉर्टेड सेडिमेंटरी डिपॉझिट. वेल सॉर्टेड सेडिमेंटरी डिपॉझिट. वेल सॉर्टेड म्हणजे अत्यंत नीटनेटकेपणानं, अत्यंत व्यवस्थितपणे, ज्याला आपण काय वर्गवारी ज्याची चांगल्या पद्धतीने झालेली आहे असे सेडिमेंटरी डिपॉझिट, असे स्तरित खडक किंवा ज्याला काय म्हणू आपण निक्षेपण झालेला जो पदार्थ आहे तो सेडिमेंट. आता या आकृतीमध्ये तुम्ही बघितलं तर हा प्रत्येक गोल आपल्याला काय दाखवतो तर सेडिमेंट किंवा मृदेच्या कणाचा, खडकाच्या, वाळूच्या एखाद्या प्रत्येक दगडगोट्याचं हे या ठिकाणी चित्र आपल्याला बघायला मिळतं. हे काय झालेलं आहे तर वेल सॉर्टेड आहे, म्हणजे बरोबर जिथं खाच जशी आहे त्या खाचेमध्ये जिथं जिथं जागा मिळेल तिथं हे दगड एकमेकाला किंवा मृदेचे कण, सेडिमेंट्सचे कण एकमेकाला बरोबर लागून चिकटलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये बरोबर आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं खूप मोठ्या प्रमाणात पोर स्पेसेस, छिद्र बघायला मिळतात. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे पुअरली सॉर्टेड सेडिमेंटरी डिपॉझिट हॅव्हिंग लो पोरॉसिटी. पुअरली सॉर्टेड म्हणजे त्यांची वर्गवारी नीट पद्धतीने झालेली नाही. हॅव्हिंग लो पोरॉसिटी. लो पोरॉसिटी म्हणजे त्यांची सच्छिद्रता कमी आहे. आता या आकृतीमध्ये तुम्ही बघितलं तर मोठ्या दगडगोट्यांच्या मध्ये किंवा मोठ्या आकाराच्या मृदेच्या कणांच्या मध्ये पुन्हा लहान आकाराचे दगडगोटे किंवा मृदेचे कण इथं अडकलेले आपल्याला बघायला मिळतात. हेच जर का वेल सॉर्टेड असतं तर कसं झालं असतं, मोठे मोठे जे काही कण आहेत ते एकत्र आले असते, त्याच्यामधली जागा मोकळी राहिली असती आणि कडेला कुठंतरी आकारमानानुसारचे जे कण आहेत ते पुन्हा एकत्र आले असते. म्हणजे मोठ्या आकारमानाच्या खडका मृदेच्या कणांचा किंवा सेडिमेंटचा एक थर तयार झाला असता आणि लहान आकाराच्या मृदेच्या कणांचा किंवा सेडिमेंटचा थर हा दुसरीकडे तयार झाला असता जर का ते वेल सॉर्टेड असते. तर हे काय पुअरली सॉर्टेड आहेत, त्यामुळे ते सगळं मिक्स झालेलं आहे. लहान मोठे छोटे मृदेचे कण हे एकत्र कसेही एक संघ बांधले गेलेले आहेत. त्यामुळे आपल्याला इथल्या ज्या पोअर स्पेसेस मोकळ्या राहायला पाहिजे होत्या त्याच्याऐवजी आता काय झालं, इथं वेगवेगळ्या आकाराचे, असमान आकाराचे मृदेचे कण, दगडगोटे किंवा सेडिमेंट्स इथं साठलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे काय झालं, त्याची पोरॉसिटी कमी झाली, म्हणजे त्याची सच्छिद्रता कमी झालेली आपल्याला बघायला मिळते. तिसरा प्रकार आहे वेल सॉर्टेड सेडिमेंटरी डिपॉझिट कन्सिस्टिंग ऑफ पेबल्स दॅट themselves porous so that the deposit as a whole has a very high porosity. आता काय झालंय, हा जो दगड आहे
हा दगड किंवा हे जे सेडिमेंट आहेत हे सेडिमेंट स्वतः पोरस नाहीयेत. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर हा काय आहे, हे दगड गोटे आहेत. हे जे मोठे आकाराचे दिसतात गोल, ते काय आहेत, मोठ्या आकाराचे दगडगोटे आहेत. आता दगडगोटे स्वतः सच्छिद्र नाही आहेत. हे दगडगोटे साठल्यानंतर मधी जी मोकळी जागा राहते त्या मोकळ्या जागेमध्ये भूजल साठू शकतं, पाणी साठू शकतं. पण हा दगड स्वतः सच्छिद्र नाही. त्याच्या उलट ह्या इथं काय आहे, इथं हा दगड स्वतः सच्छिद्र आहे. याचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर आपण जांभा खडक बघतो. जांभ्या खडकाच्या विटा लाल मोठ्या कोकणामधून येतात की ज्याची घरं पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा म्हणजे उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा कोकण सोडून आपल्याला बांधलेली बघायला मिळतात. तर ती जांभ्या खडकाची वीट तुम्ही बघितली कोकणामधून येणारी, तर ते लक्षात येतं. चिरा ज्याला आपण म्हणतो, तो चिरा आपण बघितला की तो लक्षात काय येतो आपल्याला, की ती वीट स्वतः सच्छिद्र आहे. तो दगड जो आहे, तो जांभा दगड जो आहे, तो दगडच मुळात सच्छिद्र आहे. मग समजा असं झालं की हे सच्छिद्र दगड पुअरली सॉर्टेडली जरी एकत्र आले आणि त्यांच्या मध्ये पोर्स शिल्लक नाहीत असा जरी आपण गृहीत धरलं, तरी सुद्धा तो दगड स्वतःच पोरस असल्यामुळं त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते किंवा त्याची सच्छिद्रता स्वतःचीच जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये ग्राउंड वॉटर साठण्याची, अवेलेबल असण्याची, मुरण्याची शक्यता, प्रमाण आपल्याला जास्त असलेलं बघायला मिळतं. वेल सॉर्टेड सेडिमेंटरी डिपॉझिट वेल सॉर्टेड आहेत, कन्सिस्टिंग ऑफ पेबल्स, हे दगडगोटे दॅट देमसेल्व्स आर पोरस. हे जे दगडगोटे आहेत ते स्वतःच पोरस आहेत. उदाहरण लक्षात ठेवायसाठी लगेच डोळ्यासमोर येण्यासाठी आपण जांभ्या खडकाचं, चिऱ्याचं उदाहरण घेऊ शकतो. त्याच्यानंतरचा प्रकार आहे वेल सॉर्टेड सेडिमेंटरी डिपॉझिट्स. दोज पोरोसिटी हॅज बीन diminished by the deposition of mineral matter in the interstices. म्हणजे काय, तर हा वेल सॉर्टेड आहे, पण ह्याच्यामधली जी पोअर स्पेसेस आहे, त्याच्यामधली जी मोकळी जागा आहे, तिथं मात्र काय झालंय, मिनरल मॅटर जे आहेत, लोह, खनिज, तांब, जस्त, हे जे मिनरल्स आहेत, ह्या मिनरल्सनी इथं जागा घेतल्यामुळे ते काय झालंय, त्याची सच्छिद्रता ही कमी झालेली आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतरचा आहे रॉक रेंडर्ड पोरस बाय सोल्युशन. आता काय झालंय, तर हा खडक आहे, आणि या खडकामधून पाणी वाहत असताना त्या पाण्यानं काय केलं, या खडकाची झीज केली, किंवा ह्या खडकामधून जे पाणी वाहतंय त्याची ऍसिडिटी कदाचित थोडीशी जास्त असू शकते, आणि ऍसिडिटी जास्त असल्यामुळं त्या पाण्यानं काय केलं, ह्या खडकाचं विदारण केलं. आता इरोजन आणि वेदरिंग हे पुन्हा वेगळ्या टर्म्स आहेत, ते पुन्हा एक वेगळा टॉपिक आहे. तो कदाचित माझ्या पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला युट्यूब चॅनलवरती माझ्या ते सुद्धा व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहेत, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये केमिकल विदरिंग आणि सोल्युशन, कोरोजन, कोरॅजन, हे सगळे प्रकार त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहेत. ही कन्सेप्ट क्लिअर करायला तुम्हाला तो व्हिडिओ उपयोगी पडेल. तुम्ही बॅक व्हिडिओमध्ये जाऊन माझ्या युट्यूब चॅनलवरती ते पुन्हा रेफर करू शकता. तर वाहत्या पाण्यामुळं, त्या वाहत्या पाण्यानं काय केलं, या खडकाची झीज केली. झीज करत असताना त्या सोल्युशननं, त्या वाहत्या पाण्यानं काय केलं, हे रॉक रेंडर केले, आणि या ठिकाणी काय झालं, भेगा तयार झाल्या, आणि त्या भेगा आता काय करतात, भूजलाला साठवण्यासाठी, धरून ठेवण्यासाठी पोर स्पेसेसचं, फिशर्सचं, सच्छिद्र छिद्रांचं किंवा भेगांचं काम करतात. आणि रॉक रेंडर पोर्स बाय ट्रॅक्शन. आता ट्रॅक्शन म्हणजे काय, तर घर्षण, एकमेकावरती घासणे, ह्याच्यामुळं त्या खडकामध्ये भेगा तयार होतात, आणि त्या भेगा पुन्हा मग पाणी धरून ठेवण्यासाठी, वाहून नेण्यासाठी, भूजलाच्या साठ्यासाठी मदत करतात.
आता ट्रॅक्शन त्याच्यामध्ये पुन्हा मग एंडोजेनेटिक फोर्सेस, एक्झोजेनेटिक फोर्सेस, अंतर्गत हालचाली, बहिर्गत हालचाली, हे पुन्हा इरोजन नाही, त्याच्या आधी टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटीज मधला हा प्रकार येतो. त्याचे सुद्धा व्हिडिओ लेक्चर माझ्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत, तर तुम्ही ते सुद्धा रेफर करू शकता की जेणेकरून तुम्हाला फोल्ड फॉल्ट, टेन्शनल फोर्स, कॉम्प्रेशनल फोर्स हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल, अभ्यासायला मिळेल. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता पुढचा पॉइंट आहे व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ ग्राउंड वॉटर. व्हर्टिकल म्हणजे काय? उभं. आणि हॉरिझॉन्टल म्हणजे काय? आडवं. हॉरिझॉन म्हणजे ज्याला आपण क्षितिज म्हणतो, क्षितिजावरती, हॉरिझॉन पर्यंत. हॉरिझॉन म्हणजे काय? क्षितिज, आडवं, क्षितिज समांतर, हॉरिझॉन्टल आडवं. आणि व्हर्टिकल म्हणजे काय? उभं. व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ ग्राउंड वॉटर म्हणजे भूपृष्ठाच्या पासून खाली व्हर्टिकल ग्राउंड वॉटरचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं, भूजलाचं वितरण कसं असतं, ते आपण याच्यामध्ये आता बघायचं आहे. The subsurface occurrence of groundwater may be divided into zones of aeration and saturation. The subsurface occurrence of groundwater म्हणजे भूपृष्ठाच्या खाली भूजलाचा जो अस्तित्व आहे, ते अस्तित्व त्याचं आढळ जो आहे, डिवायडेड इंटू झोन्स ऑफ एरिएशन. 2 झोन मध्ये आपण ते डिवाइड करू शकतो. पहिला झोन आहे एरिएशन आणि दुसरा झोन आहे सॅच्युरेशन. सॅच्युरेशन म्हणजे साठणे, परिपूर्णपणे, पूर्णपणे साठणे. द झोन ऑफ एरिएशन कन्सिस्ट ऑफ इंटरस्टिस ऑक्युपाइड partially by water and partially by air. In the zone of saturation all interstices, आता ह्या शब्दाला आपण पर्यायी शब्द फिशर्स किंवा पोर स्पेसेस असा सुद्धा वापरू शकतो. Saturation, all pore spaces are filled with water under hydrostatic pressure. काय आहे आपण बघूया. Zone of aeration consists of pore spaces occupied partially by water and partially by air. तर एरिएशन हा जो झोन आहे, त्या झोनमध्ये पोर स्पेसेस जे आहेत किंवा फिशर्स जे आहेत, भूगर्भाच्या खालचं म्हणजे भूपृष्ठाच्या खाली भूगर्भामध्ये जे काही पोर स्पेसेस, छिद्र किंवा ज्या काही भेगा आहेत, त्या भेगा काही प्रमाणात पाण्यानं आणि काही प्रमाणात हवेनं व्यापलेल्या असतात. असा जो भाग आहे भूपृष्ठाच्या खालचा भूगर्भाचा, त्याला आपण काय म्हणतो? झोन ऑफ एरिएशन. लक्षात ठेवायसाठी म्हणून एअर हा शब्द घेतला आपण, एअर. तर ए हे अल्फाबेट, बरोबर आहे. आता एअर म्हणजे एअर ज्याच्यामध्ये आहे ते. आणि आता 2 शब्द आहेत आपल्याकडे, एरिएशन आणि दुसरा आहे झोन ऑफ सॅच्युरेशन. आता एरिएशन आणि सॅच्युरेशन या 2 शब्दांपैकी असा कुठला शब्द आहे की ज्याची सुरुवात ए न होते, तर तो आहे एरिएशन. ह्या एरिएशनचा अल्फाबेटिकल ए आणि एअरचा अल्फाबेटिकल ए याचा सहसंबंध लक्षात ठेवायचा, की ज्याच्या नावामध्ये ए आहे सुरुवातीला, तो झोन म्हणजे ज्या झोनमध्ये पाण्याबरोबर हवा सुद्धा आपल्याला त्या खडकाच्या छिद्रांमध्ये, भेगांमध्ये सापडते. आलं लक्षात? झोन ऑफ एरिएशन वेअर एअर अँड वॉटर बोथ are found in fissures and pore spaces in subsurface area. In the zone of saturation, all pore spaces and fissures are filled with water under hydrostatic pressure. या उलट झोन ऑफ सॅच्युरेशन जो आहे, त्या झोन ऑफ सॅच्युरेशन मध्ये मात्र फिशर्स आणि पोर स्पेसेस, जे काही सच्छिद्र भाग आहे त्या भूगर्भातल्या खडकाचा, तो पूर्णपणे पाण्यानं भरलेला असतो, भूजलानं भरलेला असतो, अंडर हायड्रोस्टॅटिक प्रेशर. आता हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणजे वरच्या खडकांचा पडणारा जो दाब आहे त्या खडकावरती. आता समजा आपण असं धरलं की हा भूपृष्ठ आहे, हा भूपृष्ठ आहे, ह्या भूपृष्ठाच्या खाली 200 फुटावरती जो खडक असणार आहे,
त्या खडकावरती या पूर्ण वरच्या 199 फूट जो खडक आहे त्याचा पूर्ण दाब त्याच्यावरती असणार आहे. त्याचं प्रेशर, त्याच्या वजनाचा दाब त्याच्यावरती असणार आहे. ह्याला म्हणायचं हायड्रोस्टॅटिक प्रेशर. तर आता या ठिकाणी थोडस झूम आउट करतो म्हणजे तुम्हाला एकत्रित ही आकृती बघायला मिळेल. हा ग्राउंड सरफेस आहे म्हणजे आपला भूपृष्ठ आहे. या भूपृष्ठाच्या खाली सॉइल वॉटर झोन म्हणजे मृदा आणि पाणी ज्या ठिकाणी आपल्याला एकत्र सापडतात तो झोन या ठिकाणी दाखवलेला आहे की ज्याच्यामध्ये भूपृष्ठाला लगेच लागून असलेला खालचा भाग त्याची थोडीशी माती आणि त्याच्यामध्ये पाण्याचा अंश आपल्याला बघायला मिळतो. त्याच्या खाली आहे इंटरमिजिएट वॅडोज झोन. इंटरमिडिएट वॅडोज झोन. त्याच्यानंतर आहे कॅपिलरी झोन आणि त्याच्या खाली आहे झोन ऑफ सॅच्युरेशन. आता इथं वॉटर टेबल दाखवलेला आहे. वॉटर टेबल म्हणजे भूपृष्ठाच्या खाली समजा आपण असं गृहीत धरू की हा भूपृष्ठ आहे आणि हा पूर्णपणे खाली एक इम्परमिएबल रॉक आहे. तर इम्परमिएबल रॉक म्हणजे काय, तर ज्या खडकामधून पाणी खाली झिरपू शकत नाही. ज्या खडकामधून पाणी खाली झिरपू शकत नाही त्या खडकाला इम्परमिएबल रॉक असं म्हणतात. उदाहरणार्थ फरशी. हा भूपृष्ठ आहे, ही जमिनीच्या खाली इम्परमिएबल रॉक आहे म्हणजे ही एक फरशी आहे की ज्या फरशीच्या खाली पाणी झिरपू शकत नाही. पण निसर्गामध्ये असं असतं की हा भूपृष्ठ, ही फरशी हा एक इम्परमिएबल रॉक आणि या दोन्हीच्या मध्ये परमिएबल रॉक म्हणजे सच्छिद्र खडक आहे म्हणजेच काय आहे, स्पंज. जमीन छिद्र असलेला स्पंज किंवा सच्छिद्र खडकाचा थर मध्ये आणि पुन्हा ही एक फरशी की जी इम्परमिएबल आहे की ज्याच्यामधून पाणी खाली जाऊ शकत नाही. ह्याच्या खाली पुन्हा सच्छिद्र खडकाचा थर असू शकतो. इथं काही पृथ्वी संपत नाही. बरोबर आहे. म्हणजे इथं हा थर लागला म्हणजे ह्याच्या खाली डायरेक्ट लावारसाचा कोरच आहे पृथ्वीचा असं होत नाही. भूपृष्ठ, सच्छिद्र खडकाचा थर, इम्परमिएबल रॉक म्हणजेच फरशी की ज्याच्यामधून पाणी खाली वाहू शकत नाही. पण पुन्हा मात्र खाली सच्छिद्र खडकाचा थर असू शकतो आणि या सच्छिद्र खडकाच्या थरामध्ये पाणी सुद्धा असू शकतं. ते पाणी इथून येणार नाही खाली, पण लांबून कुठून तरी की जिथून ह्या भेगा दुसरीकडं जिथं ओपन अप होत असतील तिथून ह्या सच्छिद्र खडकाला पाण्याचा रिचार्ज असतो. ती डायग्राम आपण पुढे बघणार आहोत. तर आता आपण काय बघतोय, ग्राउंड सरफेस आहे, त्याच्या खाली हा सॉइल वॉटर झोन आहे की ज्याच्यामध्ये मृदा आणि पाणी हे समीकरण आपल्याला सापडतं. त्याच्यानंतर इंटरमिजिएट वॅडोज झोन आहे. त्याच्यानंतर खाली आहे कॅपिलरी झोन आणि त्याच्या खाली आहे वॉटर टेबल. आता हे वॉटर टेबल काय आहे मी तुम्हाला सांगत होतो. फरशी आहे, इम्परमिएबल रॉक आहे की ज्याच्यामधून पाणी खाली वाहू शकत नाही. आता ह्या भूपृष्ठामधून वरती पडलेलं पाणी झिरपत 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 काय होणार आहे, सच्छिद्र खडकामधून इथं येऊन थांबणार आहे. आता इथं थांबलं की काय होणार, या इम्परमिएबल रॉक वरती थांबलं की ते खाली तर झिरपत नाहीये. मग ते काय होणार, जसं टाकी भरत जाते पाणी टाकीमध्ये सोडल्यानंतर तसं काय होणार आहे, हा सच्छिद्र खडक हा स्पंज खालून वरती भरत भरत येणार आहे. बरोबर आहे. भूपृष्ठ इथं आहे, इथून हा सच्छिद्र खडकाचा थर सुरू झाला, इथं तो संपला. आता वरून आलेलं पाणी इथपर्यंत झिरपलं, इथं ते थांबलं, इथं त्याला अडथळा निर्माण झाला. आता ते काय होणार आहे, या सच्छिद्र खडकामध्ये भरत 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 वर येणार आहे. इथपर्यंत भूपृष्ठ आहे, इथं इम्परमिएबल रॉक आहे आणि इथं भरत 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 इथपर्यंत आलं. आता ह्या भूपृष्ठापर्यंत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काय होणार ते समजा इथपर्यंतच ते थांबलं. आता इथं जी पाण्याची लेवल आहे त्याला आपण काय म्हणतो, वॉटर टेबल.
ही जी पाण्याची लेवल आहे ही काय आहे, वॉटर टेबल आहे. आणि हे वॉटर टेबल हा खडक एक संघ जेवढ्या लांबीचा असेल, जेवढा काही असेल, तेवढ्या पूर्णपणे ही वॉटर टेबल अशीच आपल्याला बघायला मिळते. आलं लक्षात? आता ही काय झाली, ही वॉटर टेबल. याच्यावरती इंटरमिजिएट वॅडोज झोन, त्याच्यावरती सॉइल वॉटर झोन आणि त्याच्यावरती भूपृष्ठ, अशी ही रचना आहे. आता लक्षात घ्या, इथं वॉटर टेबल आहे, हे पूर्ण पाण्यानं भरलेलं आहे. ग्राउंड वॉटर और फ्रियाटिक वॉटर झोन ऑफ सॅच्युरेशन. झोन ऑफ सॅच्युरेशन म्हणजे काय, हे पूर्ण हा सच्छिद्र खडक पाण्यानं भरलेला आहे. हे वॉटर टेबल आहे. आता कॅपिलरी झोन म्हणजे काय, तर कॅपिलरी ऍक्शन तुम्ही ऐकली असेल. सोपं उदाहरण देतो. आपली दिव्यामधली वात जी असते, बरोबर आहे, आपण पणतीमध्ये तेल ओततो आणि वातीचं पुढचं टोक आपण प्रज्वलित करतो. आपण थेट जे टोक तेलात बुडवलेलं आहे त्याला प्रज्वलित करू शकत नाही, म्हणजे त्याला आपण पेटवत नाही. आपण कुठलं टोक पेटवतो की जे तेलाच्या बाहेर आहे. मग असं कसं घडतं की तेलामध्ये नसणारं वातीचं टोक जोपर्यंत तेल संपत नाही तोपर्यंत पेटत राहतं, पण थेट तेल आपण त्याच्यावरती कधीही ओतत नाही. हे कॅपिलरी ऍक्शन मुळे घडतं की तेल त्या वातीतला जो कापूस आहे त्या कापसाच्या माध्यमातून पुढं 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 हळूहळू सरकत सरकत त्या वातीच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतं आणि तिथं ते इंधन म्हणून काम करतं आणि तिथं ती ज्योत कायमस्वरूपी जोपर्यंत तेल संपत नाही तोपर्यंत प्रज्वलित राहते. किंवा झाडामधून पाणी तर खाली आहे आणि मृदेतलं पाणी वर ते ओढतात, त्याला आता रिव्हर्स ऑस्मोसिस सुद्धा म्हणतात. पण कॅपिलरी ऍक्शनच्या माध्यमातून सुद्धा ते पाणी वर 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 त्या काय म्हणू आपण, झाडाच्या शिरांमधून सरकत असतं आणि ते पाणी शेवटी फांद्यांमध्ये पानांमध्ये जाऊन त्या झाडाच्या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये काम करतं. तर काय होतंय, हा खडक सच्छिद्र आहे, इथं पाणी आहे. आता काय होणार आहे, तर हे पाणी कॅपिलरी ऍक्शन मुळे हळूहळू हळूहळू वर सरकतं. मग अशी आपण कॅपिलरी झोन मध्ये कुठल्या प्रकारची क्रिया घडते ते बघितलं होतं, कॅपिलरी, सब कॅपिलरी. तर काय होतंय, हे पाणी छोट्या छोट्या थेंबाच्या स्वरूपामध्ये इथल्या भेगांमधून वर 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 सरकत असतं. म्हणजे ऍक्च्युअल पाणी इथं जरी उपलब्ध नसलं, वॉटर टेबल जरी खाली असली तरी सुद्धा काही प्रमाणात इथं आपल्याला पाण्याचा अंश सापडतो या खडकांमध्ये. कारण की कॅपिलरी ऍक्शन मुळे ऍक्च्युअल वॉटर टेबल पर्यंत मधलं जे पाणी आहे ते पाणी या खडकाच्या बारीक रंध्रांमधून बारीक बारीक भेगांमधून कॅपिलरी ऍक्शनच्या मुळे अपोजिट टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण बल कुठं आहे, खाली आहे ना, त्याच्या विरुद्ध हे वर 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 कॅपिलरी ऍक्शन मुळे आपल्याला गेलेलं बघायला मिळतं. आणि ते पाणी जिथं सापडतं तो कॅपिलरी झोन आहे. कॅपिलरी झोन मध्ये पाणी कुठून येतं असा प्रश्न जर का तुम्हाला पडला तर त्याचं उत्तर हे आहे की कॅपिलरी ऍक्शन मुळे हे पाणी ऍक्च्युअल वॉटर टेबलच्या सुद्धा थोड्याशा वरच्या भागापर्यंत खडकामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आता वॉटर टेबलच्या खाली इम्परमेबल रॉक पर्यंत जो खडक असणार आहे तो सच्छिद्र थर पूर्ण पाण्यानं भरलेला असणार आहे. आलं लक्षात? आता काय होणार आहे, इथं आपल्याला ऍक्च्युअल हा काय आहे, ऍक्च्युअल ग्राउंड वॉटरचा झोन आहे इथपर्यंत, वॉटर टेबल पर्यंत. वॉटर टेबलच्या थोडस वर जिथपर्यंत ते पाणी कॅपिलरी ऍक्शन मुळे वर जाऊ शकतं तिथपर्यंत. तुम्ही फार मोठी 25 फुटाची वात केली आणि ती बिल्डिंग वरून सोडली आणि खाली त्याला
पाण्यामध्ये बुडवलं किंवा तेलामध्ये बुडवलं तर पूर्ण 25 फूट तेल काही शेवटच्या टोकापर्यंत वर जाऊ शकत नाही. अगेन्स्ट टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स काही थोड्या उंचीपर्यंतच ते कॅपिलरी ऍक्शन मुळे वर जाऊ शकतं. तर तेवढाच हा झोन आपल्याला वॉटर टेबलच्या वरती बघायला मिळतो. पहिला झोन ऑफ एरिएशन, सॉइल वॉटर झोन. झोन ऑफ एरिएशनचा पहिला जो झोन आहे तो आहे सॉइल वॉटर झोन. नावातच आहे त्याच्या की जिथं मृदा पण आहे आणि पाणी पण आहे. वॉटर इन द सॉइल वॉटर झोन exist at less than saturation except temporarily when excessive water reaches the ground surface as from rainfall or irrigation. सॉइल वॉटर झोन मध्ये लेस दॅन सॅच्युरेशन हा जो सॅच्युरेशनचा झोन आहे त्याच्यापेक्षा नक्कीच वरच्या सॉइल वॉटर झोन मध्ये पाण्याचं प्रमाण कमी असणार आहे. अपवादात्मक परिस्थिती कधी असते, ज्या वेळेला पाऊस पडत असतो. कारण की पाऊस पडतो मुळातच पहिल्यांदा भूपृष्ठावरती पडतो आणि त्याच्या लगेच खाली जो काही मृदेचा थर आहे त्या थरामध्येच अर्थातच सगळ्यात जास्त पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे, पोचणार आहे. आणि मग ते पाणी हळूहळू झिरपत झिरपत जेव्हा सॅच्युरेशन झोन पर्यंत पोचतं त्यावेळेला वरचा थर अर्थातच अधिक कोरडा पडलेला असतो, त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण हे अधिक कमी झालेलं असतं. त्याच्यानंतर इंटरमिजिएट वॅडोज झोन. द इंटरमिडिएट वॅडोज झोन एक्सटेंड्स फ्रॉम लोअर एज ऑफ सॉइल वॉटर झोन टू द अप्पर लिमिट ऑफ कॅपिलरी झोन. लोअर लिमिट ऑफ सॉइल वॉटर झोन टू अप्पर लिमिट ऑफ कॅपिलरी झोन. कॅपिलरी झोनची अप्पर लिमिट ते सॉइल वॉटर झोनची लोअर लिमिट. सगळ्यात खालची पातळी ह्याची आणि सगळ्यात वरची पातळी ह्याची, याच्यामधला जो झोन आहे तो काय इंटरमिडिएट झोन आहे. एक्सटेंड्स फ्रॉम soil water zone to the upper limit of capillary zone. The zone serves primarily as a region connecting the zone here ground surface with that the near ground surface near the water table. म्हणजे हा जो झोन आहे हा झोन कशाला जोडतो, अंडरग्राउंड वॉटर टेबल आणि नियर ग्राउंड वॉटर टेबल. म्हणजे भूपृष्ठाच्या जवळ असणारा जे भूजल आहे आणि भूपृष्ठाच्या खोली वरती जे भूजल आहे त्यांना जोडण्याचं काम कोण करतो, हा इंटरमिडिएट वॅडोज झोन करतो. त्याच्यानंतर तिसरा जो झोन आहे तो आहे कॅपिलरी झोन. द थिकनेस ऑफ कॅपिलरी झोन विल व्हॅरी इन्क्रीजिंगली विथ द पोअर साइज ऑफ अ सॉइल ऑर रॉक. आता हे कॅपिलरी झोनची जाडी कशावरती अवलंबून आहे, इनवर्सली विथ द पोअर साइज ऑफ अ सॉइल और अ रॉक. बी झोन जो आहे तो आहे सॅच्युरेशन झोन. Since all spaces of the saturated zone are filled with groundwater, hence per unit porosity is directly measured with a sphere of available water content. सॅच्युरेशन झोन हा पूर्णपणे भूजलानं भरलेला आहे. वरती काय होतं, एअर वॉटर झोन मध्ये एअर पण आहे आणि वॉटर पण आहे. इथं एअर आता पूर्णपणे बाहेर टाकली गेलेली आहे आणि सगळ्या पोअर स्पेसेस या पूर्णपणे पाण्यानं सॅच्युअर झालेल्या आहेत. The total quantity of such water cannot be pumped out of the well or discharged from the land because atomic and back pressure retains some part of water at the same place. हा जो सॅच्युअर झोन आहे या सॅच्युअर झोन मधलं पाणी आपण पूर्णपणे बोरवेलच्या माध्यमातून मोटर टाकून उपसू शकत नाही, बाहेर काढू शकत नाही. कारण की because of atomic and back pressure retains some part of water at the same place. काही पाणी जे आहे या ह्याच्यातलं ते त्या ठिकाणी तसंच धरून ठेवलं
जातं, ते पूर्णपणे बाहेर टाकलं जात नाही. Retained water is that water which remains retained in spite of gravitational force. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या व्यतिरिक्त मुळे जे पाणी राहणार आहे ते राहणारच आहे. त्या व्यतिरिक्त सुद्धा जे पाणी त्या ठिकाणी तसंच धरून ठेवलं जातं, साठवून ठेवलं जातं, त्याला रिटेन वॉटर असं म्हणतात. इथपर्यंत कष्ट हे आता आपण काय बघितलं, ऑकरन्स ग्राउंड वॉटरचा आपण इथपर्यंत बघितला. पोर स्पेसेस कसे असतात, पोरासाठी म्हणजे काय, परमिएबिलिटी म्हणजे काय, वेगवेगळे झोन कुठले, त्याच्यातलं त्या पाण्याचं प्रमाण कसं असतं, ते कशावरती अवलंबून असतं, ग्राउंड वॉटर कसं खाली पोचतं, ते कसं साठतं, पोर स्पेसेसचा ग्राउंड वॉटरच्या असण्यावरती म्हणजे साठवण प्रमाणावरती आणि वहनावरती काय परिणाम होतो, हे सगळं आपण आतापर्यंत या लेक्चरमध्ये बघितलं. आता आपण काय बघणार आहे, मुवमेंट ऑफ ग्राउंड वॉटर. आता आपण काय बघणार आहे, मुवमेंट ऑफ ग्राउंड वॉटर आपल्याला बघायचे आहे. म्हणजे भूजलाचं भूगर्भामधलं वहन, हालचाल कशी होत असते ते आपल्याला पुढच्या याच्यामध्ये बघायचं आहे. आत्ताच घेऊया, वेळेमध्ये कव्हर होऊ शकेल आपल्याकडून. ह्याच लेक्चरमध्ये ते कव्हर करू आपण. ग्राउंड वॉटर इज in its natural site is invariably moving. It is observed that water starts percolating down after rainfalls. भूजलाच्या निर्मितीची प्रक्रिया कुठून सुरू होते, तर पाऊस पडण्यापासून सुरू होते. पाऊस पडलेला पाऊस ज्यावेळेला भूपृष्ठावरती येतो त्यावेळेला त्यातल्या काही प्रमाणातलं पाणी वाहून जातं, रन ऑफ होतं, काही पर्कोलेट होतं, काही इव्हॅपोरेट होतं, काही वनस्पतीं माध्यमातून वापरलं जातं, पुन्हा ते ट्रान्सपिरेशनच्या प्रक्रियेमधून पुन्हा वातावरणात दिलं जातं. This water moves through pore spaces and water percolates down very easily. भूपृष्ठावरती पडलेलं जे पावसाचं पाणी आहे ते काय होते, सच्छिद्र खडकांमधून, छिद्रांमधून, फिशर्स मधून खाली झिरपतं. As the pressure increases, the volume of those pore spaces decreases. तर काय होते, जसं भूपृष्ठाच्या खाली जाऊ तसं वरच्या आणि कडेच्या खडकांचा दाब त्या खडकावरती वाढत जातो, आणि जेवढा तसा दाब वाढत जाईल तसं काय होणार आहे, त्याचं जास्तीत जास्त आकुंचन होणार आहे. जेवढं त्याचं आकुंचन होईल तेवढ्या त्याच्या पोर स्पेसेस, त्याच्यामधली सच्छिद्रता ही कमी कमी होत गेलेली आपल्याला बघायला मिळते. As the pressure increases, volume of these pore spaces decreases due to heavy weight of overlying column. The particles becomes highly compacted and open spaces are closed down. आता म्हटलं तसं वरच्या प्रेशरमुळे जे काही पोर स्पेसेस आहेत त्या कॉम्पॅक्ट होतात आणि क्लोज डाऊन होतात, म्हणजे ते बंद होतात. समजा आपण स्पंज दाबला तर काय होतं, त्याचं आकारमान कमी होतं आणि त्याच्यातले जे छिद्र आहेत त्यांचं आकारमान सुद्धा आपल्याला कमी झालेलं बघायला मिळतं. इवन द एरियाज विच आर प्रेझेंट इन द रॉक्स help in the movement of groundwater. Even the areas which are present in the rocks help in the movement of groundwater. These rocks are greater depth are also closed down due to the overlying column. There are also caves in the limestone regions which help in the movement of ग्राउंड वॉटर. आता लाईमस्टोन म्हणजे चुनखडीच्या खडकाच्या प्रदेशामध्ये मोठमोठ्या गुहा आपल्याला तयार झालेल्या मिळतात,
कास्ट टोपोग्राफी हा पुन्हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे प्राकृतिक भूगोलामधला. विदारण आणि झीज आणि धूप, इरोजन आणि वेदरिंग या माध्यमातून कास्ट टोपोग्राफी सुद्धा आपल्याला तयार झालेली बघायला मिळते. स्टॅलॅक्टाइट, स्टॅलॅगमाइट हे त्याच्यामधले भूरूप आपण अभ्यासतो. त्याच्यामध्ये 2 प्रकार त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सर्वांना माहीत असतील. सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना स्टॅलॅगमाइट आणि स्टॅलॅक्टाइट हे 2 शब्द तरी माहीत असणं अत्यंत काय म्हणतो अपेक्षितच आहे जर तुम्ही भूगोलाचा अभ्यास करत असाल तर. पोरोसिटी अँड परमिएबिलिटी. आता मागच्या लेक्चरमध्ये पोरोसिटी म्हणजे काय, परमिएबिलिटी म्हणजे काय हे सगळं डिटेल्ड मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. जाता जाता आपण पुन्हा एकदा त्याचा आढावा घेऊया. द मुवमेंट ऑफ ग्राउंड वॉटर डिपेंड्स अपॉन इम्पॉर्टंट 2 फॅक्टर्स. 2 महत्वाचे फॅक्टर्स आहेत ग्राउंड वॉटर भूजलाच्या उपलब्धतेमध्ये. एक आहे पोरोसिटी, सच्छिद्रता, दुसरी आहे परमिएबिलिटी, पाणी वाहून नेण्याची क्षमता. सँड पार्टिकल, पोर स्पेसेस. आता हे काय आहेत, सँड पार्टिकल्स आहेत म्हणजे लहान मोठे दगडगोटे आहेत आणि हे डॉटेड दाखवले ती काय पोर स्पेसेस आहेत, छिद्र आहेत, त्याच्यामध्ये मोकळी जागा आहे. इट इज ॲबिलिटी ऑफ द रॉक टू स्टोअर अ वॉटर. सच्छिद्रता म्हणजे काय किंवा पोरोसिटी म्हणजे काय, तर पाणी धरून ठेवण्याची क्षमता. आता धरून कधी ठेवू शकतो, ज्या वेळेला त्याच्यामध्ये सच्छिद्रता जास्त असेल तेव्हाच. Those portion of rocks or soil are not occupied by solid mineral material. Matter can be occupied by groundwater. These spaces are known as voids. Interstices were formed during geological formations and they were formed in the sedimentary and igneous rocks. While secondary interstices are developed after the rock was formed. Example given: joints, fractures, solution openings and openings formed by the plant and animals. आता पोर स्पेसेस किंवा फ्रॅक्चर्सचे प्रायमरी पोर स्पेसेस अँड फ्रॅक्चर्स अँड सेकंडरी पोर स्पेसेस अँड फ्रॅक्चर्स असे पुन्हा आपण 2 भाग करू शकतो. प्रायमरी पोर स्पेसेस आणि फ्रॅक्चर्स कशामध्ये येऊ शकतात, कधी तयार होतात, तर ज्या वेळेला मुळातच खडक तयार होत असतो. मग तो अग्निजन्य खडक असेल किंवा स्तरित खडक असेल. हे खडक, अग्निजन्य खडक ज्या वेळेला लावारसापासून किंवा लावारस थंड होत असताना त्याच्यामध्ये ज्या भेगा पडतात त्याच्यामध्ये असणारे काय म्हणू आपण जे बाष्प आहे ते बाष्प किंवा गॅसेस वेगवेगळे बाहेर पडत असताना त्या लावारसामधून ज्या वेळेला ते ऍटमॉस्फिअर मध्ये येत असतात त्यावेळेला ते त्या लावारसामध्ये, उदाहरणार्थ घेऊ आपण फिश टँक मध्ये जसं एक ऑक्सिजन किंवा वॉटर एअर साठी पाईप सोडलेली असते आणि त्या पाईप मधून ज्या वेळेला हवा त्या वॉटर टँक मध्ये येते आणि ती ज्या वेळेला बाहेर पडत असते त्यावेळेला ते बबल्स आपल्याला त्या पाण्यामधून वर येताना दिसतात. सेम तुम्ही इमॅजिन करा की ते वॉटर टँक मधलं जे पाणी आहे तो आहे लावारस आणि त्याचे बबल्स बाहेर येत आहेत. ते बबल्स म्हणजे त्या लावारसामध्ये असणार जे वेगवेगळे गॅसेस आहेत किंवा वॉटर वेपर्स आहेत. ते वॉटर वेपर्स त्या लावारसामधून ज्या वेळेला बाहेर येत असतात त्यावेळेला काय होत असतं, त्या पाण्यामध्ये जसे बबल तयार होतात तसे ते बबल त्या हवेचे गॅसेसचे त्या लावारसामधून वाट काढत वर येत असतात. त्यांना ऍटमॉस्फिअर मध्ये मिसळायचं असतं. हे होत असताना तो लावारस थंड पण होत असतो म्हणजे त्याची घनता कमी कमी वाढत गेलेली आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे तो जसं थंड होत जातो तस त्या बबलनं ज्या मार्गाने तो बबल खालून वर आलाय त्या मार्गामध्ये तो तसाच त्याचे ते ट्रेसेस तयार होतात आणि ती एक भेग तयार होते, तिथे छिद्र तयार होतात. काही वेळेला असं होतं की तो बबल पूर्ण त्या वर सरफेस पर्यंत येऊ शकत नाही, तोपर्यंत त्या लावारसाचा वरचा सरफेस घट्ट झालेला असतो. मग काय होतं, तो बबल तसाच मध्येच अडकतो. आता काय तिथं तयार झालं, पोर स्पेस तयार झाली, आता तिथं हवा तयार झाली. आता त्या बबल पासून वर जर का एखादी भेग पडली थंड होताना तर काय होणार आहे, ती हवा त्या भेगेमधून बाहेर पडणार आहे, पण ती भेग म्हणजे ते फिशर आणि तो बबल चा उरलेली कॅव्हिटी म्हणजे तो छिद्र हे आता त्या खडकामध्ये कायमस्वरूपी तसंच राहिलं. आता ह्या फिशर मध्ये आणि त्या छिद्रामध्ये ग्राउंड वॉटर जाऊन साठू शकतं. तर हे काय झाले, प्रायमरी पोर स्पेसेस किंवा फिशर्स झाल्या. सेकंडरी कशा तयार होऊ शकतात,
तर त्यांनी या ठिकाणी सांगितलंय जॉईंट्स, फ्रॅक्चर्स, सोल्युशन्स. मग जसं आपण खडकामध्ये बघितलं की वाहत्या पाण्यामुळं ऍसिडिक जर का ते पाणी असेल तर ते काय करतं, स्वतः वाहत असताना स्वतःबरोबर वेगवेगळे मिनरल्स त्या खडकातले डिझॉल्व्ह करून घेऊन जातं आणि त्याच्यामुळे तिथं भेग किंवा लहान मोठी छिद्र, कॅव्हिटीज तयार होऊ शकतात आणि त्या कॅव्हिटीजला आपण सेकंडरी कॅव्हिटीज, सेकंडरी पोअर स्पेसेस असं म्हणू शकतो. त्याचबरोबर प्लांट अँड ॲनिमल्स, झाडाची मुळं ज्या वेळेला खडकामध्ये खाली अन्नद्रव्याच्या आणि पाण्याच्या शोधामध्ये खाली जात असतात त्यावेळेला काय करतात, ते दगड फोडतात, छिद्र तयार होतात, भेगा तयार होतात. आता या भेगा, ही छिद्र काय, या पोअर स्पेसेस काय होणार आहेत, सेकंडरी फिशर्स किंवा सेकंडरी पोअर स्पेसेस म्हणून आपण त्याला म्हणू शकतो. इट इज ऑल्सो डिफाइन्ड ॲज अ रेशो बिटवीन टोटल व्हॉल्यूम ऑफ पोअर स्पेसेस प्रेझेंट विदिन द रॉक अँड द टोटल व्हॉल्यूम ऑफ द रॉक. पोरोसिटी मोजायची असेल एखाद्या खडकाची तर आपण ती सूत्रामधून कशी मोजू शकतो, पोरोसिटी इज इक्वल टू टोटल व्हॉल्यूम ऑफ पोअर स्पेसेस डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ रॉक. उदाहरणार्थ एक वीट आपण घेतली, त्या विटेचा टोटल व्हॉल्यूम, बरोबर आहे, आणि त्या विटेमध्ये जे पोअर स्पेसेस आहेत, जी छिद्र आहेत, ज्या भेगा आहेत, त्या भेगांचा टोटल व्हॉल्यूम, याचं प्रमाण आपण काढलं तर आपल्याला काय मिळू शकते, त्या खडकाची एकूण सच्छिद्रता आपण या सूत्राद्वारे काढू शकतो. टोटल व्हॉल्यूम ऑफ पोअर स्पेसेस म्हणजे त्या खडकामध्ये असणाऱ्या पोअर स्पेसेसचे, म्हणजे सच्छिद्र जो भाग आहे त्याचा व्हॉल्यूम किती आहे, डिवायडेड बाय त्या खडकाची एकूण घनता किती आहे, त्या खडकाचा एकूण व्हॉल्यूम किती आहे, इंटू 100 केलं की आपल्याला पर्सेंटेज मध्ये त्याची पोरोसिटी निघू शकते. लार्जर द साइज ऑफ पार्टिकल्स ग्रेटर इज द पोरोसिटी. बरोबर आहे, जेवढी त्या छिद्राचा साईज मोठा असेल अर्थातच तेवढी पोरोसिटी त्याची जास्त असणार आहे, आणि जेवढी छिद्राचा आकार, छिद्राचा व्हॉल्यूम कमी असेल तेवढी पोरोसिटी कमी असणार आहे. म्हणजेच दे आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. आता हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल सूत्रामध्ये कसं मांडायचं ते मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. सँड हॅज 90% ऑफ पोरोसिटी. वाळू जी असते त्या वाळूच्या पोरोसिटी, त्या वाळूची सच्छिद्रता 90% आपल्याला बघायला मिळते. पोरोसिटी इज रिड्यूस्ड ड्यू टू कॉम्पॅक्शन अँड ऍडिशन ऑफ स्मॉलर पार्टिकल्स. कॉम्पॅक्शन म्हणजे समजा ते आपण कॉम्पॅक्ट केलं, त्याच्यावरती दाब दिला तर मग अशी म्हणलं तसं काय होणार आहे, ते त्याची घनता कमी होणार आहे, त्याचं आकारमान कमी होणार आहे, त्यामुळे ते काय होणार आहे, पार्टिकल जवळ जवळ येणार आहेत आणि मधल्या पोअर स्पेसेस ज्या आहेत त्या छोट्या होणार आहेत. किंवा ऍडिशन ऑफ स्मॉलर पार्टिकल्स. वाळू आहे आपल्याकडं, त्या वाळूची पोरोसिटी अर्थातच जास्त आहे, त्या वाळूमध्ये जर का आपण माती ओतली तर काय होणार आहे, दोन वाळूचे जे दगडगोटे आहेत, वाळूचे जे कण आहेत, त्या वाळूच्या कणांमध्ये जी मोकळी जागा आहे, जी पोअर स्पेसेस आहेत, त्याच्यामध्ये आता काय होणार आहे, ती बारीक माती जाऊन बसणार आहे. त्यामुळे काय झालं, त्या वाळूची पोरोसिटी आपल्याला कमी झालेली बघायला मिळते. रॉक इज सेड टू बी नॉन पोरस और इम्परमिएबल इफ देयर इज अ ऍब्सेन्स ऑफ पोअर स्पेसेस. खडक जो आहे त्या खडकामध्ये जर का पोअर स्पेसेस नसतील तर त्याला आपण नॉन पोरस किंवा इम्परमिएबल असं म्हणतो. पोरोसिटी म्हणजे काय बघितलं, आता परमिएबिलिटी म्हणजे काय. परमिएबिलिटी म्हणजे पाणी वाहून नेण्याची क्षमता. इट इज डिफाइन्ड ॲज द एबिलिटी ऑफ रॉक टू ट्रान्समिट वॉटर. ट्रान्समिट वॉटर म्हणजे पाणी वाहून नेणे. एबिलिटी ऑफ रॉक, खडकाची क्षमता कशा संबंधातली, टू ट्रान्समिट वॉटर, पाणी वाहून नेणे. अ परमिएबल रॉक ऑलवेज हॅज हाय पोरोसिटी. मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की जो खडक परमिएबल आहे, म्हणजे ज्या खडकाची पाणी वाहून नेण्याची क्षमता जास्त आहे, अर्थातच त्या खडकाची पोरोसिटी सुद्धा जास्त असलीच पाहिजे. जर का छिद्र नसतील तर
पाणी वाहून नेण्याची क्षमता त्याच्यामध्ये येणार नाही. म्हणजे ज्या अर्थी त्या खडकाची पाणी वाहून नेण्याची क्षमता जास्त आहे त्या अर्थी त्या खडकाची सच्छिद्रता सुद्धा जास्त असते. ऑलवेज हॅज हाय परमिएबिलिटी. परमिएबिलिटी ऑलवेज डिपेंड्स ऑन फॅक्टर्स दे आर. आता खडकाची परमिएबिलिटी कोणत्या कोणत्या घटकांवरती अवलंबून असते ते घटक. त्यातला पहिला इंटरकनेक्शन बिटवीन पोअर स्पेसेस. छिद्र आहेत पण ती एकमेकाशी जर का जोडली गेलेली नसतील तर त्या खडकाची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी असणार आहे. छिद्र भरपूर आहेत आणि ती एकमेकाशी जोडली गेलेली आहेत त्यावेळेला त्या खडकाची पाणी वाहून नेण्याची क्षमता म्हणजेच परमिएबिलिटी ही जास्त असणार आहे. दुसरा साइज ऑफ ओपन स्पेसेस. इफ दे आर नॉट इंटरकनेक्टेड देन रॉक आर इम्परमिएबल. ते कनेक्टेड असतील पोअर स्पेसेस तर तो रॉक परमिएबल असणार आहे. पोअर स्पेसेस आहेत पण ते एकमेकाशी जोडले गेले नाही तर प्रत्येक पोअर स्पेसेस मध्ये पाणी जाऊन साठेल पण ते वाहू शकणार नाही कारण की ते एकमेकाशी जोडले गेलेले नाहीत. अशा वेळेला तो रॉक काय होतो इम्परमिएबल म्हणजेच पाणी वाहून न नेऊ शकणारा खडक असं तो होतो. साइज ऑफ ओपन स्पेसेस. ड्यू टू लार्ज ओपन स्पेसेस देर इज इझी फ्लो ऑफ वॉटर. ओपन स्पेसेस जे आहेत मोकळ्या जागा ज्या आहेत त्यांची जाडी जेवढी जास्त असेल तेवढं पाणी सहज त्याच्यामधून वाहून जाऊ शकतं. ते अगदी बारीक हेअर केसाच्या आकाराच्या असतील तर त्याच्यामधून पाणी वाहून जायला वेळ लागेल त्यामुळे त्याची परमिएबिलिटी कमी झालेली आपल्याला बघायला मिळेल. ग्राउंड वॉटर मूव्स ऍट द रेट ऑफ 50 feet or more. That is, movement of groundwater is very slow. Movement of groundwater measured by introducing dyes or salt in one well and measuring time until it appears in second wave. तर एखाद्या प्रदेशामध्ये एखाद्या भागामध्ये आपल्याला भूजलाच्या वाहण्याचा वेग मोजायचा असेल तर उंचीवरची जी एखादी विहीर असेल बोरवेल असेल त्याच्यामध्ये रंग टाकला जातो किंवा क्षार किंवा मीठ टाकलं जातं आणि तो रंग त्या विहिरीपेक्षा कमी उंचीच्या त्याच भागामध्ये दुसरी जी विहीर किंवा बोरवेल असेल की जी उतारात थोडीशी उंचीनं कमी उंचीवरती असेल आणि उतारावरती असेल या विहिरीच्या किंवा बोरच्या तर हिथून रंग टाकलेलं पाणी ह्या विहिरीमध्ये उतरायला किंवा यायला किती वेळ लागतो तो वेळ मोजून आपण त्याची परमिएबिलिटी रेट ऑफ फ्लो आपण मोजू शकतो. Rate of movement of groundwater varies from rock to rock and also in different parts of same rock. आता ही रेट ऑफ मुवमेंट कशावरती वाहण्याचा दर कशावरती अवलंबून असतो तर खडकावरती अवलंबून असतो आणि काही वेळेला एकाच प्रकारच्या खडकामध्ये सुद्धा तो वेगवेगळा असलेला आपल्याला बघायला मिळतो. दिस मुवमेंट ऑफ ग्राउंड वॉटर इज फर्स्ट स्टडीड बाय फ्रेंच हायड्रोलॉजिस्ट नेम्ड बाय डर्सी and his law is termed as डर्सी लॉ. आता हा जो मुवमेंट ऑफ ग्राउंड वॉटर आहे भूजलाचं जे वहन आहे त्या वहनाचा सगळ्यात पहिल्यांदा अभ्यास कोणी केला तर डर्सी या हायड्रोलॉजिस्टनं केला आणि मग त्यानं एक फॉर्म्युला दिला आपल्याला एक सूत्र दिलं आणि त्या सिद्धांत दिला एक लॉ दिला त्याला डर्सी लॉ या नावानं ओळखलं जातं. आता तो डर्सी लॉ काय सांगतो आपल्याला It states that rate of movement of groundwater through porous media is proportional to hydraulic gradient. हा येथे सूत्र त्यानं दिलं Q is equal to KIA. Q म्हणजे काय क्वांटिटी ऑफ वॉटर मुव्हिंग इन युनिट टाइम. 1 तास 1 मिनिट 1 दिवस 1 वर्ष एका युनिट टाइम मध्ये क्वांटिटी ऑफ वॉटर किती वाहतं एका तासामध्ये किती पाणी वाहतं या खडकामधून एका वर्षामध्ये किती पाणी वाहतं हे मोजायचं असेल तर त्याचं सूत्र काय हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी इज विथ विच वॉटर मूव्स थ्रू पोरस मीडियम.
याला काय म्हटलं त्यानं, हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी के. आय हायड्रॉलिक ग्रेडियंट म्हणजे स्लोप किती आहे, उताराचं प्रमाण किती आहे त्या प्रदेशाचं. आणि ए क्रॉस सेक्शनल एरिया. ह्या 3 घटकांचा अभ्यास करून सूत्रामध्ये बांधून या 3 व्हॅल्यूज आपल्याला मिळवल्या की आपण त्याचं क्वांटिटी ऑफ वॉटर मुव्हिंग इन 1 युनिट, त्या प्रदेशामध्ये एका मिनिटामध्ये किती पाणी वाहतं, 1 वर्षामध्ये किती, एका महिन्यामध्ये किती, त्या टाइम फ्रेम मध्ये आपण मोजू शकतो की त्याचं परमिएबिलिटी किती आहे. हे झालं मुवमेंट ऑफ वॉटर. आता एक वेगळी कन्सेप्ट आहे, एक वेगळा मुद्दा म्हणूनच ह्याच्याकडे बघा. इथपर्यंत म्हणजे डर्सी लॉ पर्यंत आपलं ऑकरन्स, मुवमेंट ऑफ ग्राउंड वॉटर हा जो मुद्दा होता तो संपलेला आहे. आता एक संज्ञा म्हणून फक्त हे आपण बघूया, पर्च्ड वॉटर म्हणजे काय. पर्च्ड वॉटर ही एक टर्म आहे हायड्रोलॉजी मधली, ती म्हणजे काय आपण समजून घेऊ आणि मग मॅनेजमेंट ऑफ ग्राउंड वॉटर कडे आपण जाऊया. पर्च्ड वॉटर म्हणजे काय, इट इज फाउंड लोकली इन द रिजन समटाइम अँड impermeable lens like clay lies within a permeable rock like sandstone or limestone. The water in the neighboring region percolates downward to form a main water table. आता काय होतं, आपण एखादी बोर घेतो बघा आणि ज्या वेळेला ग्रामीण भागामध्ये बोली भाषेमध्ये एखाद्या माणसानं बोर घेतली, 30 फूट 40 फूट 50 फूट गेल्यानंतर त्या बोरला प्रचंड पाणी लागतं आणि मग त्या शेतकऱ्याला असं वाटतं, त्या बोर घेणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं की आता आपल्याला जेवढं अपेक्षित होतं तेवढं पाणी आपल्याला लागलेलं आहे बोरला, किंवा त्याच्यापेक्षा जास्तच पाणी आपल्याला बोरला लागलंय, तर आता खाली जाऊन कदाचित हे पाणी कुठेतरी गायब झालं किंवा खाली पाणी नाहीच वाढलं, तर मग अजून खर्च कशाला करा बोर खाली वाढवण्याचा. म्हणून तो काय करतो, हे जे पाणी लागलेलं असतं वरच्या थराला तिथंच तो थांबतो. केसिंग पाईप टाकली जाते, सगळं होतं, 2-4 दिवस तो थांबतो, बोरच्या गाडीवाल्याचे पैसे दिले जातात, तो लाईटची सोय करतो, नवीन मोटार आणतो, लाईट दोरी या सगळ्याची सोय केली जाते, तो त्या बोरमध्ये मोटार सोडतो आणि ती मोटार 2 तास 4 तास 6 तास 8 तास चालते आणि पुढं पूर्णपणे कोरडी पडते. असं अनेक वेळेला तुम्ही तुमच्या आसपासच्या ओळखीच्या लोकांच्या बोलण्यातून ऐकलेलं असेल. आता हे का घडतं, तर हे घडतं पर्च्ड वॉटरमुळे. आता तुमच्या लक्षात आलं मी कुठली काय सांगतोय, कुठली कन्सेप्ट आपण क्लिअर करून घ्या. तर ते पर्च्ड वॉटर म्हणजे काय असतं, तर या ठिकाणी इथं आकृतीत तुम्हाला दाखवले. हा क्रॉस सेक्शन आहे जमिनीचा, असं गृहीत धरा की आपण समोरून बघतोय जमीन. भूपृष्ठाच्या खाली आपण बोर मारायला लागलो, इथं भरपूर पाणी लागलं आपल्याला आणि म्हणून आपण बोर थांबवली, मोटर टाकली, 2-3 तास 4 तास 8 तास मोटर फुल चालली आणि नंतर ती कोरडी पडली. आता त्याला एक थेंब पाणी त्याच्यामधून निघत नाही. आता हे असं का झालं, तर काय होतं, भूपृष्ठाच्या खाली काही वेळेला खडक तयार होत असताना सच्छिद्र खडकामध्ये क्वार्ट्ज असेल, क्ले असेल, ह्या खडकाचा एक थर तयार होतो. उदाहरणार्थ सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर बशी जी असते आपली, तसा बशीसारखा एक खडकाचा थर इथं तयार होतो की ज्याच्यामधून पाणी खाली जाऊ शकत नाही. आपण बशीतून चहा का पितो, कारण की बशीतून चहा खाली झिरपत नाही. तो झिरपत असता तर त्या माती त्या पदार्थाची बशी आपण वापरली नसती, बरोबर आहे. तसंच एक बशी तयार होती
क्ले म्हणजे ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये चिकण माती काय म्हणू शकतो, चिनी माती म्हणू शकतो. चिनी माती नव्हे, समजून घेण्यासाठी असं गृहीत धर. तर आता काय झालं, हा खडक आहे कडेचा, आणि ह्या खडकामध्ये मधीच कुठंतरी ही चिनी मातीची एक बशी तयार झाली. निसर्गतच तयार झाली, तो खडकच तसा. काय झालं आता, इथून झिरपणारं पाणी ह्याच्यावरती साठलं. इथं नाहीये तो खडक, त्यामुळे काय झालं, इथून झिरपलेलं पाणी इथपर्यंत खाली आलं, पोरस रॉक पर्यंत किंवा वॉटर टेबल पर्यंत. इथून झिरपणारं पाणी काय झालं, नेमकं या बशीवरती साठलं. ते इथं साठलं, इथं एक सुडो वॉटर टेबल म्हणजे फसवं वॉटर टेबल तयार झालं असं आपण म्हणू शकतो. आता बोर घेणाऱ्यानं काय केलं, नेमकं इथंच बोर मारले. कशावरती, या बशीवरती. त्यानं हिथं मारली असती तर त्याला हे पाणी मिळालं असतं. त्यानं काय केलं, नेमकी हिथं बोर मारली, हिथं भरपूर पाणी लागलं म्हणून तो हिथंच थांबला. तो हिथलं पाणी लागून सुद्धा जर का हिथं आला असता तर हिथलं पाणी संपल्यावर सुद्धा त्याला हे पाणी मिळालं असतं. त्यानं काय केलं, इथंच भरपूर पाणी लागलं म्हणून तो इथंच थांबला, तो खाली आला नाही. आता हे पाणी जेवढं होतं तेवढं त्यानं उपसलं आणि ही बोर त्याची कोरडी पडली. हे तुमच्या किमान एका तरी ओळखीच्या व्यक्तीबरोबर झालेलं असणार आहे, तुम्ही कुठं ना कुठेतरी ऐकलेलं असणार आहे. तर हे कशामुळे घडतं, तर हे त्याचं उत्तर आहे. ह्याला म्हणायचं पर्च्ड वॉटर. याला म्हणायचं पर्च्ड वॉटर. भूगर्भामध्ये काही वेळेला असं होतं की परमिएबल रॉक मध्ये इम्परमिएबल स्ट्राटा तयार झालेला असतो. इम्परमिएबल रॉकचा एक छोटासा कुठंतरी ऑकरन्स आपल्याला बघायला मिळतो आणि त्या बशीवरती, त्या इम्परमिएबल रॉकच्या बशीवरती वरून झिरपणारं पाणी साठतं आणि ते तसंच राहतं. नेमकं तिथंच आपण बोर मारतो आणि तेवढं पाणी बास झालं म्हणून आपण तिथं थांबतो, त्याच्यापेक्षा खाली जात नाही आणि मग ते पाणी उपसल्यानंतर काही वेळानं संपतं. त्याला म्हणायचं पर्च्ड वॉटर. द वॉटर इन द नेबरिंग रिजन पर्क्युलेट्स डाऊनवर्ड फ्रॉम द मेन वॉटर टेबल. हे कडेला पाणी झिरपलेलं काय होतं, इथं मेन वॉटर टेबल तयार करतं. But some amount of water can't percolate down through impermeable clay lens because saturated with water and develops its own water table. काय होते, हिथं जे पाणी आलं वरून खाली ते हिथंच अडकलं, हिथंच थांबलं आणि ह्या क्ले लेन्सनं, ह्या क्लेच्या इम्परमिएबल रॉकनं काय केलं, स्वतःची वॉटर टेबल तयार केली. सुडो वॉटर टेबल, फसवी वॉटर टेबल तयार केली. Such water table accumulating well above the main water table is known as perched water table. याला काय म्हणतात, perched water table असं म्हणतात. This perched water occurs in over clay lanes in sandstone or limestone. Perched water table is best example of unconfined aquifer. आता unconfined aquifer म्हणजे काय ते आपण पुढं नंतर बघणार आहोत. त्याच्यासाठी आता पुन्हा मी सगळं एक्सप्लेन करत बसत नाही, कारण त्याला पहिल्यापासून काही गोष्टी सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला सांगाव्या लागणार आहेत. तर पर्च्ड वॉटर टेबल म्हणजे काय, एवढं आतापर्यंत तुम्ही लक्षात ठेवा. मुख्य वॉटर टेबलच्या वर काही वेळेला इम्परमिएबल रॉक वरती पाणी साठल्यामुळं एक सुडो वॉटर टेबल, एक फसवी वॉटर टेबल तयार होते. त्याला पर्च्ड वॉटर टेबल असं म्हटलं जातं. त्यामुळं हे लक्षात ठेवा, ह्या कन्सेप्ट बोलीभाषेमध्ये बोर घेताना तुम्ही ऐकता तर हे पर्च्ड वॉटर टेबल म्हणजे काय हे लक्षात ठेवा. आज या लेक्चर पुरता आपण इथे थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये ग्राउंड वॉटर मॅनेजमेंट म्हणजे काय हे आपण बघणार आहे आणि मग त्याच्या पुढचे जे काही मुद्दे असतात ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करूयात. नोट्स तुमच्यासाठी स्क्रीन शेअर करून दिलेले आहेत. अपेक्षा अशी आहे की हे तुम्ही स्वतःच्या हाताने पुन्हा लिहून काढाल आणि त्याच्यातल्या कन्सेप्ट पुन्हा व्हिडिओ रिवाइज करून ऐकून तुम्ही त्या क्लिअर करून घ्याल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा अशी अपेक्षा आहे.
तुमच्या काही शंका असतील तर नक्की कमेंट करा, मला त्या सांगा की जेणेकरून त्या डाऊट क्लिअर तुमचे करता येतील. पुन्हा एकदा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन हिट करा की जेणेकरून तुम्हाला आलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन्स हे तुमच्या ईमेल वरती आणि युट्यूबच्या नोटिफिकेशन्स मध्ये मिळत राहतील. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, तिसऱ्या लेक्चरमध्ये या लेक्चर सिरीजच्या चौथ्या लेक्चरमध्ये. हे तिसरं लेक्चर आहे. चौथ्या लेक्चरमध्ये पुन्हा भेटूयात. तोपर्यंत तुमच्या काही शंका असतील तर नक्की कमेंट करा. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.